मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. अहो, एक आखरीत घडलंय. आखरीत कसलं घडलंय? कॉपी केली आहे म्हणा ना, कार्बन कॉपी, झेरॉक्स, प्रतिरूप, फोटो कॉपी, एवढंच काय ते घडलंय. नुकताच भारत जोडो यात्रा सुरू आहे. एकीकडे काँग्रेस तोडो अभियान जोरदारपणे सुरू आहे आणि दुसरीकडे भारत जोडो यात्रा ही जोरदारपणे सुरू आहे. या अभियानामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी चक्क कर्नाटकात पावसात भिजत भाषण केलंय. आता पावसात भिजत भाषण करायची कॉपी आहे माहित आहे, म्हणजे छत्री असून भिजायचं. हे जे महाराष्ट्रातल्या नेत्यांचं महान कार्य आहे ना, त्याची कॉपी राहुल गांधींनी केलेली आहे. बघा राहुल गांधी पावसात भिजून कसं भाषण करतात ते. कन्याकुमारी से कश्मीर तक ये यात्रा चलेगी, रुकेगी नहीं. जैसे अभी देखो बारिश आ रही है, बारिश ने इस यात्रा को नहीं रोका. गर्मी, तूफान, ठंड इस यात्रा को नहीं रोकने वाली. नदी जैसी यात्रा कन्याकुमारी से कश्मीर तक जाएगी और इस नदी में आपको नफरत, हिंसा, ये चीजें नहीं दिखाई देंगी. सिर्फ प्यार और भाईचारा दिखेगा, क्योंकि यही हिंदुस्तान का इतिहास है, यही हिंदुस्तान का डीएनए है. मी बघा म्हटलं होतं, ऐका नाही हो. जे तुम्ही ऐकलं असेल तर आधीच सांगून ठेवतो. कारण राहुल गांधींचं भाषण प्रेक्षणीय असतं, श्रवणीय नाही. श्रवणीय करता करता ते असा काही एंटरटेनमेंट करून जातात की आम्हाला ती आठवते, हिरोईन सिल्क स्मिताचं रोल केलेली ती अशी मस्त एंटरटेनमेंट आणि तिसरं एंटरटेनमेंट म्हणताना एक डोळा झाकते आणि म्हणते एंटरटेनमेंट. ते एक डोळा झाकणं जे आहे ना, ते सगळं तसं असतं. आंख मिचोली, मोदींनी सांगितलं बघा, म्हणजे देखा आहे. हा ते सगळं अशा स्वरूपाचा कार्यक्रम असतो. आता राहुल गांधी का भिजले? भिजू का घातलं? का मोड येणार आहे? नवे राहुल गांधी फुटणार आहेत? राहुल गांधी म्हणजे का कडधान्य आहेत? म्हणजे मटकीला बिजू घातलं की मोड येते, मुगाला बिजू घातलं की मोड येते, उडदाला बिजू घातलं की मोड येते. तसं उडदा माझी काय निवडावे काळे गोरे, कदाचित यांनी आपल्याला बिजू घातलं असेल. नवी पालवी फुटेल, बीज अंकुरतील आणि त्या अंकुरलेल्या बीजातून नवा वृक्ष जन्माला येईल वगैरे वगैरे, असं काही वाटलं शक्यता आहे का? मला वाटतं राहुल गांधींनी फोटोकॉपी केली आहे, झेरॉक्स केली आहे, कॉपी केली आहे, कार्बन कॉपी केली आहे, सायक्लो स्टाईल केलंय आणि ते शरद पवारांचं. कारण शरद पवारांनी साताऱ्यामध्ये भाषण केलं, तेही भिजत. आणि त्या भिजण्यासोबत आमच्या माध्यमांनी असलं काही मिथक पसरवलं ना, असलं खतरनाक मिथक पसरवलं की पावसात भिजलं की यश मिळतं असं वाटू लागलं. मला तुम्हाला सांगायचंय, प्रमोद महाजनांनीही असंच पावसात भिजून भाषण केलं होतं. महाजनांची सत्ता आलेली नव्हती. गोपीनाथ मुंडे कितीतरी वेळेला पावसात भिजून भाषण केलेत, त्यांचीही सत्ता आलेली नव्हती. अटल बिहारी वाजपेयींनी असं पावसात भिजत भाषण केलं होतं, त्यांचीही सत्ता आलेली नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी देखील पावसात भिजून सत्ता नसतानाच भाषण केलं होतं. मला वाटतं पंढरपूरची जागा जिंकली. पावसात भिजल्यावर बऱ्याच वर्षांनी सत्तेत येत असतं, लगेच निवडणुकीत येत नसतं. पण आपल्याकडच्या माध्यमांनी हे सगळं सततचं दाखवणं, एकदाच भिजणं दाखवणं. म्हणजे मुंडे खूपदा भिजले, महाजन खूपदा भिजले, अटलजी खूपदा भिजले, फडणवीस खूपदा भिजले, पण सत्ता यायला बराच वर्ष लागला. म्हणजे आधी मोड यावी लागते, मग ते बीज मातीत अंकुरावं लागतं, मग त्यापासून वेगवेगळी बी तयार करावी लागतात, मग त्याला जमिनीत पेरावं लागतं. पण आपल्याकडे शरद पवारांनी एकदाच भिजून सत्ता आणली, अशा स्वरूपाच्या खोट्या गोष्टी माध्यमांनी पसरवल्या. कदाचित याच गोष्टीला राहुल गांधी भुलले असतील. आमच्याकडे संतांनी सांगून ठेवलंय, राहुल गांधी उसडोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललासी वरली या अंगे. हे सांगून ठेवलंय. तुम्ही या वरवरच्या माध्यमांच्या प्रसिद्धीला राहुल गांधी कदाचित भुलले असावे. जरा सांगून ठेवतो. आकडे कसं असतं, काही गोष्टी उगाच सांगून बडबड करून तोंडाची वाफ दौडून जमणार नाही. की आमची वाफ दवडल्यानं त्यावर इंजिन चालू शकेल अशी शक्यता मला वाटत नाही. जरा आकड्यात बघितलं पाहिजे. शरद पवार साताऱ्यात पावसात भिजले, त्यानंतर निवडणुकी झाली आणि निकाल लागला. निकालात कळलं की बहुमताचा आकडा 145 असावा लागतो. विधानसभेचा आकडा 288 असतो. म्हणजे शरद पवारांना मिळालेल्या संख्ये इतका आकडा नसतो, हे लक्षात घ्या. विधानसभेचा आकडा 288 आहे.
आणि सत्ता आली म्हणायला तिथे 145 हा आकडा बहुमताचा आहे. म्हणजे 145 असतील तर तुमचं सरकार येतं. आता शरद पवारांच्या पक्षाला ज्या जागा मिळाल्या त्या आहेत याच्यामध्ये 54, 5वर 4, 54. म्हणजे 5वर 4 मुद्दाम सांगावं लागतं. 54 आकडा पुन्हा वेगळी माध्यमांनी काही लिहिलं तर काय सांगावं. 50 अधिक 4 54. शरद पवारांच्या पक्षापेक्षा अधिकच्या जागा मिळाल्या होत्या. पावसात न भिजता उद्धव ठाकरेंना त्याची संख्या जाते 56. आणि पवार साहेब कोणत्याही पावसात न भिजता भारतीय जनता पक्षाला तुमच्या 54 या आकड्यापेक्षा अधिकच्या जागा मिळाल्या होत्या. त्या होत्या 105 भाजपच्या. यश कोणाचं तुम्ही ठरवा. कशाला यश म्हणायचं. आता पवारांनी जगलरी केली, पुढे शिवसेनेला तोडलं, हा भाग वेगळा राहिला. पण कुठे 54, कुठे 105, कुठे राजा भोज, कहा गंगू, कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे गागा भट्टाची तट्टाणी. लक्षात आलं पाहिजे पवार साहेब. 54 जागावर महाराष्ट्राचा राजा करून टाकलं माध्यमांना. राहुल गांधी इथं भुलले असावेत कदाचित. काय भुलडासी वरली या रंगा, इथं भुलले असावेत. अहो जरा आकड्यांचा खेळ अजून बघा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती होती. या युतीला मिळून 100 जागा पूर्ण करता आल्या नाहीत. भाजपने एकट्याने 105. कौतुक करायचं ना माध्यमांना, जर नीट बघा. भाजपच्या एकट्याच्या 105 आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची युती मिळून यांच्या जागा 98. कारण 54 होत्या आणि त्या बिचाराच्या काहीतरी 40-45 असतील. 98 जागा यांच्या मिळालेल्या होत्या. 44. राष्ट्रवादी आणि सेना म्हणजे या दोघांचं प्रेम एकत्र आलं तर बघा ह्या जागा होतात 110 म्हणजे भाजपच्या. भाजपला विरोध करणाऱ्या 2 पक्षाला एकत्र करून 110 कराव्या लागल्या. म्हणजे हे 2 पक्ष जरी एकत्र आले असते 2-2 तरीही बहुमताचा आकडा गाठता आलेला नव्हता. आणि भाजप मित्र पक्षाच्या मिळून जागेची बरोबरी करता येत नव्हती. पावसात भिजल्यावर हे पवारांचं यश. आता राहुल गांधी निघालीत भिजायला. भिजा. 2014 साली राहुल गांधींच्या पक्षाला देशभरात किती जागा मिळाल्या. 500-550 जागांच्या पैकी 0 काढून टाकलं 540 मधलं तर उरल्या 54. म्हणजे 1 0 तर फक्त. त्या शून्याला काय किंमत असते. शून्याला कुठे काय किंमत आहे. शून्याला किंमत नाहीच आहे. त्यामुळे सगळ्या जागा राहुल गांधींनी जिंकल्या असं म्हणावं लागेल. 2019ला काय स्थिती आली. विरोधी पक्षनेता करता करता ज्या पक्षाची दमछाक उडाली ना त्या पक्षाचा नेता भिजून आपल्याला शरद पवार होता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. गांधी साहेब शरद पवार 3.5 जिल्ह्याचे नेते म्हणतात. आता अर्धा जिल्हा कोणता मी अजून शोधतोय. तसे तुम्ही 3.5 राज्याचे नेते व्हायला नको. 3.5च. कारण मोदींनी काही राज्य केंद्रशासित प्रदेश केलेत ना, तिथे कदाचित तुम्हाला यश मिळण्याची आशा वाटत असेल. म्हणजे एक आहे सध्या तुमच्या तो राजस्थान, तो कधी जाईल माहित नाही. दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा शोधायची पाळी आहे आणि अर्धा अजून शोधावा लागेल अशी स्थिती आहे. 3.5 जिल्ह्याचं राज्याचा राजा व्हायचा असेल राहुल गांधींना तर या अशा गोष्टी करायच्या असतात. पावसात भिजलेलं दाखवून यश मिळतं असं नाही. त्यासाठी स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं. राजकारणातलं अद्वैत साधावं लागतं. तेव्हा कुठे जमतं. एक बीज स्वतःला मातीत गाडून घेतं आणि मग उदयाला येतं. मातीत गाडून घेणं जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत आपलं उगवेल कणीस ऐश्वर्याचे असं होणार नाही. बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याचे म्हणतात. बिना मातीचं भिजलं की मोड होते आणि मोड आली की चविष्ट म्हणून लोक खाऊन टाकतात. मातीत गाडून घेतलं की झाड होतं, झाड बहराला येतं आणि नुसतीच मोड आली भिजून की लोक खाऊन टाकतात. आणि खाल्ल्यावर सकाळी काय होतं हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. राहुल गांधी तेवढे तरी वयाच्या 50 उलटल्यावर समंजस असतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.